शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे आपल्यासोबत आहे। आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। मुंबईत आहात तुम्ही, कसं वाटतं हा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून गेला, तुम्ही विजयी झालात, मोठ्या फरकाने जिंकलात आणि सुरुवातीपासून तुम्ही दावा केला होता की तुम्ही जिंकणार आहे। आईंचा आशीर्वाद तुम्ही घेतला, कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्ही घेतला, त्यांनी सुद्धा म्हटलं की माझा मुलगाच विजयी होईल, काय म्हणता? मी सुरुवातीपासून सांगत होतो की छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेचीच येणार आणि वारंवार मला ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस सांगितलं की ही जागा 1 ते 1.5 लाखाच्या फरकानं ही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। आणि शिंदेसाहेबांनी ज्यावेळेस मला उमेदवारी दिली आणि वेळ थोडा कमी होता, पण कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली, मतदारांनी खूप मेहनत केली आणि तुम्हाला सांगतो की वेळ कमी असताना इतकी मेहनत केली त्यांनी की ह्या विजयश्री खेचूनच त्यांनी आणली आणि 1,35,000 मताचं मताधिक्य मला मिळवून दिलं। म्हणून मला वाटतं तुम्ही सांगितलं की आईला सगळ्याच, कोणाची आई असो, कोणाचे वडील असो, सगळ्याला वाटतं आपला मुलगा निवडून आला पाहिजे। त्यांचे तर आशीर्वाद आहेच, जनतेचे आशीर्वाद आहे, सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आधी सगळ्यांच्या आशीर्वादानं छत्रपती संभाजीनगर खासदार होण्याचा मान मला मिळाला। आता संसदेत जात आहे, तयारी केली, पूर्ण मनाची तयारी केली? आता संसदेत म्हणजे काय, आता नाहीतरी आमदार म्हणून 5 टर्म मी राहिलेलो आहे। पहिला 25 वर्ष आमदार राहिलो आणि आता खासदार म्हणून संसदेत गेल्यानंतर जे काही जनतेचे प्रश्न असतील ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। शहराचे असतील, ग्रामीण भागाचे असतील, जे काही प्रश्न आहे, मला कल्पना आहे शहराचे काय प्रश्न आहे, ग्रामीण भागाचे काय प्रश्न आहे, मी जनतेतला आहे, मला सगळं काही माहिती आहे। त्याच्यामुळे निश्चित मी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीन, सोडवण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच। पण तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत चंद्रकांत खैरे, जे माजी खासदार सुद्धा राहिलेले आहेत, त्यांनी आता म्हटलेलं आहे की तुम्ही मतदारसंघामध्ये 80 कोटी वाटले, हा पैशांचा विजय, तुमचा विजय नाही। मला एक सांगायचं की पैसा हा वाटप करायचा काही प्रश्न येत नाही। पैशांना मतदार विकत घेतला जात नाही। मतदार हा प्रेमाचा भुकेलेला आहे, पैशाचा भुकेलेला नाही। आता हे खैरे, तुम्हाला सांगतो, खैरे हा विनाकारण आरोप करू राहिला। खैरेच्या आरोपाला कुठेही तथ्य नाही। खैरे हा नंबर 3ला गेला। नंबर 3ला माणूस राजकारणात 1, 2, 3ला जात असतं, पण मला म्हणायचं खैरेचा आणि माझा किती तफावत येते बघा। खैरे म्हणजे मला वाटतं 2-1 लाखांना माझ्यापेक्षा खैरे पाठीमागं। खैरीची अवस्था झालेली, जसं पेरलं तसं उगलं। खैरेनं आता पैशाबद्दल कशाला बोलावं? खैरेनं आता म्हणजे त्याला कुठं आता काही सांगता येईना, म्हणून भुमरेने पैसे वाटले, भुमरेनं लोक विकत घेतले, हे खोटे आरोप आहे। मला एक सांगायचं की मी पुन्हा सांगतो, पैशानं कोणी विकल्या जात नाही। सगळा मतदार हा स्वाभिमानी आहे, कार्यकर्ते स्वाभिमानी आहे, हे प्रेमाने जवळ येत असतात। मी 2 वर्ष पालकमंत्री होतो आणि 4.5 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो। मी जे काही ग्रामीण भागात काम केलं, रोजगार हमी म्हणून आणि फलोत्पादन म्हणून, त्याचा फायदा मला झाला। आणि पालकमंत्री म्हणून 2 वर्ष शहरात मी काम केलं, जिल्ह्यात मी काम केलं, त्याचा फायदा मला झाला। म्हणून मतदारांनी मला निवडून दिलेले, माझ्याकडे विजय नाही, मी काम केलेले आहे, पुढे मी काय करणार? खैरेकडे काय आहे? खैरेकडे कुठंच काही नाही काय। त्याच्यामुळे खैरेला लोकांनी नाकारलं आणि खैरेपेक्षा इम्तियाज नंबर 2ला आहे, खैरे नंबर 3ला आहे। महाराष्ट्रात उभाटाच्या उमेदवारामध्ये नंबर 3ला जाणारा हा खैरेचे नंबर 1, कोणता दुसरं कोणीच नाही काय। नक्कीच। काय त्यांना सल्ला काय द्याल आता तुम्ही? आता सल्ला काय द्यायचा, त्याने आता देवपूजा करावं, हरिहरी करावं, घरी बसावं आणि उभाटाला सल्ला देत राहावं, बाकीचं काय आता। नाही, पण ते आता आगपाकड करतायत की अंबादास दानवेंनी मला मदत केली नाही, मी पक्षश्रेष्ठीकडे त्यांची सुद्धा तक्रार करणार आहे। अंबादास दानवे पण परदेशी निघून गेलेले आहेत, त्यामुळे धुसफूस वाटते। आणि एकंदरीतच या सगळ्यांकडे कसं पाहता? कारण बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती दानवे सुद्धा भाजपमध्ये जाणार, शिंदे गटामध्ये येणार, कसं पाहता याकडे? 2019ला सुद्धा खैरेने आरोप केला होता की अंबादास दानवेंनी मला मदत केली नाही, अंबादास दानवेंनीच मला पाडलं। आणि आता आपण बघितलं असेल तर दोघांनी, आता ज्यावेळेस खैरेला उमेदवारी भेटली तर दोघांनी एकामेकाला पिढी भरली। आता मला सांगा, आम्ही समजायचं काय यांचं? दोघांनी गळा भेट घेतली
2019मध्ये खैरे पडला तेव्हाच आरोप केले एकामेकावर, आणि आता खैरे पडल्याच्या नंतर अंबादासावर आरोप करू राहिला. म्हणजे तर मधल्या काळात का आरोप केले नाही, का पक्षाकडे तक्रार केली नाही की अंबादास दानवे माझं काम करीत नाही. पडल्याच्या नंतर याच्या त्याच्या तक्रारी काढण्यापेक्षा आपण का पडलो, कशामुळं पडलो, आपल्याला जनतेनं 20 वर्ष खासदार केलं तर काय केलं, याचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे ना. आता आपण का पडलो याचं आपण स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण का पडलो. याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण का पडलो याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं, जसं पेरलं तसं उगलं, जसं खैरेनं पेरलं तसं उगलं आहे काय. नक्की म्हणजे तेच खैरेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, एकही मतदार खैरला मतदान करा, कार्यकर्ता असेल मतदार असेल असं कोणी म्हणत नव्हतं मतदान करा. जे काही पक्षाचं मतदान थोडंफार झालं ते मतदान झालेलं आहे, बाकी खैरे म्हणून मतदान झालेलं नाही. ते असं पण म्हणतात की मी एकटा पडलो म्हणून हरलो. एकटा म्हणजे काय, पक्ष आहे त्यांच्यासोबत, ते काय अपक्ष थोडंच होते. आता एवढी मोठी मशाल घेऊन उभा राहिली होती, एकटा कशाने म्हणता येईल. म्हणून मला, आणि नेते आहे ते पक्षाचे, आणि फार जुने नेते, अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यांना, एकटे कशाचे, त्यांच्यासोबत उभाटा पक्ष होता. म्हणून मला सांगायचं की आता पडल्याच्या नंतर पैसे वाटले, अंबादासनं तर काम केलं नाही, मी एकटा पडलो, हे सांगण्यात काही अर्थ नाही. निवडणुकीच्या पद्धतीनंच मला एक सांगायचं की त्यांनी आता काही बोलू नये. जी हार झाली ती हार त्यांनी मानव, कोणावरही त्यांनी आरोप करू नये. आपण आपलं आत्मपरीक्षण करा की आपण इतक्या फरकाने का पडलो, तिसऱ्या नंबरला का राहिलो, याचं आत्मपरीक्षण करा. संभाजीनगरमध्ये शिवसेनेची जी पहिली फळी आहे उभाटा पक्षाची, ती तुमच्या संपर्कात आहेत अशी पण माहिती मिळते, यात किती तथ्य आहे? नाही, माझ्या संपर्कात राहण्याचा काही संबंध नाही, माझ्या संपर्कात काही राहण्याचा संबंध नाही. पण मला एक वाटतं की आम्ही जे काम केलं तर आम्ही हे विकासावर मतदान मागितलं, विकासावर निवडून आलेलं आहे. आणि खैरेबरोबर ते जे सगळे उभाटाची टीम होती त्यांचं कोणी आमच्यासोबत नव्हतं, खैरे साहेबासोबतच सगळे होते. पण मग आता उगा विनाकारण खैरे सांगतात की जी आमची पहिली फळी आहे ती भुमरे साहेबासोबत होती. पण याला काही तथ्य नाही, कारण आमचाच मतदार इतका काही म्हणजे मतदारांनी ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा धनुष्यबाणाचा झाला पाहिजे, आणि मोदी साहेबाला एक हक्काचं मतदान हे दिल्लीत असलं पाहिजे. म्हणून भाजप असन, मी सुरुवातीला सांगितलं की मनसे असन, राष्ट्रवादी असन, राजपा असन, RPI असन, सगळ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तेव्हा 1,35,000 मताधिक्य मला मिळालं. अनेक आरोप माझ्यावर केले की संदीपान भुमरे बाहेरचा आहे, मी बाहेरचा नाही, मी जिल्ह्यातलाच आहे. तर फक्त तांत्रिकदृष्ट्या पैठण हा जालना जिल्हा लोकसभेला जोडलेला आहे, पण मी जिल्ह्यातलाच आहे. म्हणून मला सांगायचं की माझ्यावर काय आरोप नाही केले, भरपूर माझ्यावर आरोप केले, पण मतदारांनी सगळे आरोप हे धुडकून लावले आणि मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मताधिक्यानं मला निवडून दिलं. तुम्ही जिंकलात पण रावसाहेब दानवे जिंकले नाही, तुम्ही पैठणला गेला होतात त्यासाठी. नाही, आता ठीक आहे, मी माझा प्रयत्न केला, पण आता मतदारसंघातून आतापर्यंत रावसाहेब दानवे साहेबाला जितकं मला मदत करता येईल ती मदत करण्याचा मी प्रयत्न केला, आणि ह्याही वेळेस मी इमाने इतबारी त्यांच्यासाठी प्रयत्न केला. पण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल, आकडेवारी बघितली असेल की बऱ्याच ठिकाणी थोडं कल्याण काळे यांना आघाडी मिळाली, त्याच्यामुळे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. बरं, आता तुम्ही दिल्लीला जाताय, तुमची जागा या ठिकाणी मंत्रिपदाची रिकामी होते, राज्यामध्ये काही घडामोडी घडणार आहेत आणि तुमच्या जागेवर कुणी तुमची जागा चालवावी असं तुम्हाला वाटतं? आता मी दिल्लीत जात असताना ही जागा खाली होणार याची कल्पना सगळ्याला आहे, पण हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, हा अधिकार मला नाही. आणि ही जागा मी सांगितलं शिंदे साहेबाला अधिकार आहे, आणि माझं जे डिपार्टमेंट आहे हे शिंदे साहेबाला अधिकार आहे, ते कोणाला द्यायचं काय द्यायचं ह्या बाबतीत मी बोलू शकत नाही. आम्ही सगळे अधिकार शिंदे साहेबाला दिलेले. शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये विकास नाही आहे,
चांगलं रुग्णालय नाही आहे, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे दिल्ली जेव्हा संसदेत जाल तेव्हा संभाजीनगरच्या जनतेची प्रश्न कशा पद्धतीनं मांडणार, काय तुमच्या डोक्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचा विषय संभाजीनगरचा जर भेडसावत असेल, महत्त्वाचा विषय कोणता असेल तर पिण्याच्या पाण्याचा. आणि मी ज्यावेळेस आता कालच्या लोकसभेला फिरत असताना मी पहिलं सगळ्याला सांगितलं की 7 ते 8 महिन्यात या शहराला मुबलक पाणी कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. काम चालू आहे, पण याला स्पीड आणखीन कशी द्यायची. पालकमंत्री म्हणून मी 1.5-2 वर्ष या योजनेला गती दिली, पण आता खासदार म्हणून आणखीन हे पाणी लवकर कसं मिळेल, मुबलक कसं मिळेल, 10 दिवसाचं पाणी 2 दिवसात कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बाकी रस्त्याच्या बाबतीत स्मार्ट सिटीतलं जे काही 100 कोटीचा प्रश्न होता तो मार्गी लावला रस्त्याचा. त्याच्यानंतर आपल्या उद्योगमंत्र्याकडून काही निधी आणला, त्या निधीतून काही रस्ते आपण शहरात घेतले. काही एकनाथ शिंदे साहेबांनी G20च्या काळात निधी दिला, त्यावेळेस काही रस्ते घेतले, काही स्वच्छता म्हणजे जे काही आपल्याला कामं करता येईल ते कामं करण्याचा प्रयत्न केला. मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर शहरात अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच शहरात मला आघाडी मिळाली. 2 वर्ष पालकमंत्री म्हणून मी जे काम केलं, सगळ्या मतदाराचा विश्वास माझ्यावर बसला की बाबा संदीपान भुमरे काम करू शकतात, म्हणून मला शहरात मताधिक्य मिळालं. ग्रामीण भागातसुद्धा मला मताधिक्य मिळालं. नाही तर सगळ्यांना माझं चर्चा केली भुमरे बाहेरचा, तरी मला 1,35,000 मतदारांनी मला निवडून दिलं, कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलं, नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. याच्यापेक्षा आणखीन काय ऋणी राहणार या सगळ्या मतदाराचा मी कायम ऋणी आहे. म्हणून 35 वर्ष झाले मी राजकारणात टिकून आहे. मी आज बी तुम्हाला सांगतो 5-6 वेळेस मी आमदार राहिलो. मी कार्यकर्त्याचा मतदाराचा ऋणी आहे. माझ्या डोक्यात कधी हवा जात नाही. मी तुम्हाला सांगतो मी कार्यकर्त्याच्या सहवासाचा असतो, कार्यकर्त्याच्या सोबत असतो आणि कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला नेहमी धावून जाणार असतो. आणि जे काही प्रश्न असतात ते सोडवण्याचा मी इमानीद्वारे प्रयत्न करतो. म्हणूनच 35 वर्ष मी राजकारणात टिकलो. काय एक सर्वसामान्य माणूस आज कॅबिनेट मंत्री होतो, 5-6 वेळेस आमदार होतो, पालकमंत्री होतो आणि आज दिल्लीत खासदार म्हणून जातो. तर कुठंतरी कार्यकर्त्याचा विश्वास माझ्यावर, कार्यकर्त्याचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद, त्याच्यामुळेच इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर आपण पाहतो या ठिकाणी संदीपान भुमरे यांनी आपले इरादे जाहीर केलेले, त्यासोबतच चंद्रकांत खैरे यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यांना एक सल्ला सुद्धा दिलेला आहे. हा सल्ला ते कितपत मानणार आहेत की विरोध करत राहणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.